सायबर क्राईम, RTO चलन, नवीन खेळी, सावधानतेचा माझ्या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना, मला चाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इशारा. घडलेत, किस्से घडलेत आणि साधेसुधे माणसांना नाहीत. गंमत वाटते, एका सध्या कार्यरत असलेल्या आर्मी ऑफिसरच्या बाबतीत असा किस्सा घडला की त्यांना एक लिंक आली, आपलं 590 रुपयाचं RTOचं चलन बाकी आहे, ते भरा, अन्यथा टिंबटिंब काय असेल ते. ऑनेस्ट असतात आर्मीमधली लोक. असले कुठलीही गोष्ट नियमाच्या बाहेर आवडत नाही त्यांना. प्रिन्सिपल्ड मॅन. त्यांनी लगेच लिंकला क्लिक केलं आणि दुसरं एक वेबपेज उघडलं गेलं. 590 रुपये पाठवले. त्यानंतरसुद्धा त्यांनी काही जुजबी माहिती मागवली. ती माहिती भरता भरता तो फॉर्म सबमिट झाला की OTP आला. त्याच प्रक्रियेचा भाग समजून तो OTP पण सांगितला गेला आणि अक्षरशः 3,83,000 त्यांच्या अकाउंटमधून गायब झाले. पहा आता, आर्मीमधला माणूस तसं पाहिलं तर किती सावध असतो. त्याची इंटेलिजन्स लेवल ही कॉमन मॅनपेक्षा थोडी तरी जास्त असते, याच्यावर माझा विश्वास आहे. तुमचाही असेल. मग असा माणूससुद्धा अशा जाळ्यात अडकू शकतो, फसतो आणि काही क्षणात अकाउंटमधले 3,83,000 रुपये गमावतो. हा एक किस्सा RTO चलनच्या बाबतीतला. दुसरा एक किस्सा, एका इस्टेट कन्सल्टंटला असाच काहीसा प्रकार. एक मेसेज, लिंक, RTOचं चलन बाकी आहे तुमचं, वगैरे गोष्टी. मी RTOतून बोलतो आहे, मुंबई RTOतून ऑफिसर बोलतो आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि पैसे भरून टाका. लिंक क्लिक केली आणि एक सिम त्यांचं बंद पडलं काही क्षणासाठी. आणि त्यानंतर त्यांना एक मेसेजच आला डायरेक्ट, 5,00,000 रुपये अकाउंटमधनं उडाले. मित्रांनो, इस्टेट कन्सल्टंट शहरभर इकडं तिकडं वणवण फिरून कुठे काय रिकामे फ्लॅट, रिकाम्या जागा, त्याच्या नोंदी ठेवायच्या, घाम गाळायचा, जागा दाखवायला जायचं. छोटंसं ऑफिस, छोटासा गाळा, म्हणजे कष्टाने कमवलेले पैसे, जे काय कमिशन मिळतं 20,000, 25,000, 1,00,000 रुपये, असं करत गोळा केलेले पैसे एका झटक्यात विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स पैसे निघून जातात अकाउंटमधनं. केवळ थोडासा गाफीलपणा, थोडीशी दहशत. अरे RTO चलन, अतिरेक होऊन होऊन काय होईल, तुमचं वाहन जप्त करायला येतील ना, कुठेतरी रस्त्यात अडवतील तुम्हाला. अगदी ॲथॉन्टिकेटेड इन्स्पेक्टर्स आहेत का ते पाहायचं आणि त्या दिवशी पण तुम्ही भरू शकता ना. कोर्टाचं समन्स येऊ शकेल. खूप मोठी रक्कम राहिली तर तुमच्या घरापर्यंत लोक येतील ना. पण इतकं काही घाबरून जाऊन लगेच कुठली तरी अशी लिंक, कुठल्या तरी लोकांवर भाकड विश्वास ठेवायचा आणि घाबरून जाऊन नको त्या गोष्टी करायच्या, अशा पद्धतीने तुमची अकाउंट्स खाली केली जात आहेत. तिसरी घटना पुण्यातलीच आहे.
एक APK फाईल आली आणि मुंबईतला मी RTO ऑफिसर बोलतो आहे. फोन पाठवलेल्या फाईलप्रमाणे तुमच्या RTOचं जे चलन आहे त्याचे पैसे ताबडतोब भरा. आणि ती APK फाईल उघडल्यानंतर काही वेळाने एक मेसेज येतो, अकाउंटमधनं 2-1 लाख रुपये गायब. अशा जवळपास 10 ते 11 लाख रुपयाला पुण्यातल्या या 3 चांगल्या व्यक्तींना टोपी घातली गेली. आता ते सायबर क्राईम कंप्लेंट लॉन्च झाली आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, सगळं काही ठीक आहे. पण केवढा मोठा हा मनस्ताप आपल्याला होऊ शकतो केवळ आपण थोडंसं गाफील राहिल्याने, आपण थोडीशी घबराहट झाली हे दाखवल्याने. मित्रांनो, आता मोबाईलचा जमाना आहे. प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसचं त्यातल्या त्यात सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, RTO, इतर काही खाती, ज्या ज्या खात्यांमध्ये तुम्हाला कॉर्पोरेशन टॅक्सेशनसाठी तुम्हाला टॅक्स भरण्यासाठी त्यांच्या वेबसाईट्सवर जावं लागतं. माणसं घरातून बाहेर पडायला कंटाळा करतात. वास्तविक पाहता त्या त्या कार्यालयात जाऊन थोडासा व्यायाम म्हणून जर आपण गेलात तर या झंझटमधनं मुक्ती होईल. पण मॉडर्न टेक्नॉलॉजी जर तुम्हाला वापरायचीच असेल तर आपण कोणत्या वेबसाईटवर आहोत, ती वेबसाईट फ्रॉड्युलंट वेबसाईट नाही ना, यातलं आपल्याला नॉलेज आहे का? आपल्याला त्या वेबसाईट ओळखता येतात का? ओरिजिनल वेबसाईट आपण कधी नीट निरखून पाहिली का? ती कशा पद्धतीने आहे? कोणते कोणते मोनोग्राम त्यांनी वापरलेले आहेत? या सगळ्या गोष्टीचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं का? तुमच्या बुद्धीचा कस तेवढा लागला आहे का? तुमची बुद्धीची झेप तेवढी आहे असं तुम्हाला वाटतं का? तरच तुम्ही त्या ऑनलाईनच्या भानगडीत पडा. नाहीतर मग मी सांगितलेला सल्ला नक्की माना. भले तुम्ही सिनियर सिटिझन असा, 60च्या पुढचे असा, 70च्या पुढचे असा. थोडी शरीराची हालचाल पण झाली पाहिजे. थोडंसं तुम्हाला गावात मेट्रोचा आस्वाद घ्या, सिटी बसचा आस्वाद घ्या. भले तुम्ही कॅब करून जा, भले 4 पैसे एक्स्ट्रा जाऊ द्यात. पण हा जो मनस्ताप आहे ना, हा कदाचित ह्याच्यातनं तुम्ही जीवसुद्धा गमावू शकतो. एखादी व्यक्ती सेन्सिटिव्ह असू शकते, त्याची इमोशनलची लेवल जी आहे ती खूप उंचीची असू शकते. फटकन तो नाराज होऊन काहीतरी हार्ट अटॅक वगैरे येऊन स्वतःचा जीव गमावण्यापेक्षा रिक्षेला, बसला असे काही 1, 5, 50, 100 रुपये खर्च झाले तरी काही बिघडत नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये क्वालिफाईड लोकांच्या बाबतीत, चांगल्या बिझनेसमनच्या बाबतीत किंवा आर्मीमध्ये सर्व्हिस करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या बाबतीत जर ती लोकं जर अशी फसू शकत असतील तर मग सामान्य माणसांची काय गत आहे हो? ज्याला मोबाईलमधली काही माहिती नाही तो तर सहज फसणार आहे. मग त्याने अकाउंटवर पैसे किती ठेवायचे याचं पण तारतम्य प्रत्येक व्यक्तीने आता सेविंगच्या अकाउंटला किती पैसे ठेवायचे, जो नंबर तुमचा अटॅच आहे क्रेडिट कार्डाला वगैरे वगैरे त्या ह्याच्यामध्ये किती बॅलन्स राहायला पाहिजे याचंसुद्धा कुठेतरी एक तारतम्य राहिलं पाहिजे. अशा अकाउंटमध्ये तुमचे 3,83,000 जर कट होऊ शकत असतील तर तुम्ही एवढी लाखो रुपये सेविंगच्या अकाउंटला ठेवणं हे खूपच चुकीचं आहे. हे अगदी निरक्षर माणूससुद्धा सांगू शकतो. असेल आता काहीतरी त्या आर्मी ऑफिसरच्या घरात काही कार्य असेल किंवा तो आला असेल सुट्टीवर, त्याला कुणाचे तरी द्यायचे असतील, घरात द्यायचे असतील, तेवढ्याच वेळात त्याने काही ॲक्ट ऑन व्हायच्या आत हा प्रसंग घडला असेल असं आपण थोडंसं समजुतीने पण घेऊ. पण मुद्दा हा आहे की जर क्वालिफाईड माणसांना जर असं वेड्यात काढण्या इतकी या स्कॅमर्सची बुद्धिमत्ता तल्लख असेल तर आपण, तुम्ही, आम्ही सामान्य माणसांनी किती प्रकारे जपलं पाहिजे अशा गोष्टींपासून हा धडा घेतला पाहिजे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे आपण जे ब्रीदवाक्य वापरतो त्याप्रमाणे आपण शहाणं झालं पाहिजे. कधीही तुम्हाला असा काही कुठलाही RTOचं चलन भरा म्हणून फोन आला, काही गांगरून जायचं नाही. फक्त एक उत्तर द्यायचं, हां भरेन, दॅट्स ऑल. फोन बंद करा. कुठलीही लिंक आली, APK फाईल आली, कोणाकडूनही आली, नुसती लिंक, नुसती APK फाईल नका उघडू. काहीही होऊ शकतं. तुमच्या फोनमध्ये ती माणसं शिरू शकतात, फोनमधनं बँक डिटेल्स घेऊ शकतात, दुसरं काहीतरी कारण सांगून तुम्हाला OTP पाठवला जाऊ शकतो.
त्या ओ टी पीचा उपयोग करून बँक सगळी तुमची खाली केली जाऊ शकते. इतकी इंटेलिजंट माणसं आहेत फ्रॉड करणारी. अख्खच्या अख्खं कॉल सेंटर पकडलं गेलं आहे. ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या, जर 40-40 मुलं मुली कामाला ठेवून हे फ्रॉड करणारे जर एखादी छोटी कंपनी काढली, असा जर देखावा करत असतील, त्या लोकांना, त्या मुलांना मुलींना व्यवस्थित पगार देत असतील, तर हा फ्रॉड किती मोठ्या प्रमाणात होत आहे याचा विचार थोडासा करा आणि सावध पावलं उचलूयात. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग नक्की करूयात. नक्की जिथं काही आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध होतात त्यासाठी नक्की वापरूयात. परंतु पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण या फंदात पडणार नाही, अशी देखील मनोमन प्रतिज्ञा करूयात. आशा करतो मित्रांनो या गोष्टी नक्कीच तुमच्या फायद्याच्या मी बोलून गेलो आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाचा घामाचा एक एक पै हा महत्त्वाचा असतो. ज्या पद्धतीने आपण आपलेच पैसे वाचवतो, आपल्या पैशाची आपण काळजी घेतो, त्या पद्धतीने समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कष्टांची किंमत करणं, त्याच्या पैशांचा सन्मान करणं, त्यालासुद्धा सावध करणं. आपल्याला ठेच लागल्यानंतर अमुक ठिकाणी एक दगड आहे, तिथे ठेच लागू शकते, इतकं सांगण्याइतकी मनामध्ये माणुसकी असणं हे चांगलं लक्षण आहे ना. चला तर मग पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल. अशाच अनंत गोष्टींसाठी एक चांगला चॅनल.